नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण पाहत आहोत रॅपिड रिव्हिजन. आधी आपले 50 प्रश्न असायचे. आता आपण 60 प्रश्नांसाठी रॅपिड रिव्हिजन घेत आहोत आणि यात मी मराठी आणि इंग्लिश ग्रामर ऍड केलेलं आहे. तर पहिला प्रश्न आहे मराठी व्याकरणचा. उपकार या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे? कोणता शब्द आहे? उपकार. विरोधार्थी शब्द काय होईल उपकारच्या? होईल अपकार. नाक मुरडणे. नाक मुरडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? रागाने ओरडणे, नापसंती दर्शवणे, खूप हसणे, घाबरणे. तर काय आहे नाक मुरडणे म्हणजे नापसंती दर्शवणे. एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून तिच्याबद्दल आपण तुच्छता दाखवतो किंवा नापसंत करतो. उदाहरणार्थ काय? तिला साधे जेवण आवडले नाही म्हणून तिने नाक मुरडले. नाक मुरडले. नाक मुरडणे म्हणजे आपली पसंती नाही असं दाखवणे. रामाने आंबा खाल्ला या वाक्यात रामाने कोणती विभक्ती दर्शवते? हा शब्द कोणती विभक्ती दर्शवतो? रामाने. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. कोणती आहे विभक्ती रामाने या शब्दात? तर ती आहे तृतीया विभक्ती. आता कसं ओळखायचं? कोणी आंबा खाल्ला? कोणाने आंबा खाल्ला? रामाने आंबा खाल्ला असा प्रश्न विचारायचा. कोणी खाल्ला? रामाने खाल्ला. मग ही झाली तृतीया. रामाने काम केले, मुलांनी खेळ खेळला. उदाहरणार्थ सुरेने भाजी कापली. हा अशी उदाहरणं होतात. विभक्ती पटकन लक्षात ठेवायची. तृतीयाला कोणाने, कशाने असं प्रश्न विचारला की उत्तर येतं. मग असं जर प्रश्न विचारला तर ती असती तृतीय विभक्ती. मी पुस्तक वाचत आहे या वाक्यातील काळ कोणता? साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, साधा भूतकाळ. मी पुस्तक वाचत आहे म्हणजे क्रिया काय? क्रिया चालू आहे आपली. क्रिया पूर्ण झाली आहे का? नाही. वाचत आहे म्हणजे क्रिया चालू आहे. म्हणजे काय येणार? चालू वर्तमान काळ असणार आहे. अजून ह्याची उदाहरणे काय? मी अभ्यास करत आहे म्हणजे मी करत आहे. मी आता लेक्चर रेकॉर्ड करत आहे म्हणजे मी चालू आहे माझी क्रिया. संपली का? नाही. त्याच्यामुळे चालू वर्तमान काळ असणार आहे. आणि पूर्ण वर्तमान काळ असेल, पूर्ण वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळ पूर्ण झालेला आहे. म्हणजे मी पुस्तक वाचले आहे. पूर्ण पुस्तक वाचून झालेलं आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळ ठरतो. आणि साधा वर्तमान काळ काय? मी पुस्तक वाचतो. मी पुस्तक वाचतो म्हणजे साधा वर्तमान काळ होय. अति तिथे माती या म्हणीचा योग्य अर्थ काय? मेहनत केल्यास यश मिळते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारक असतो. वेळेचे महत्व, ज्ञानाचे महत्व. तर उत्तर आहे बी. अति तिथे माती म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास नुकसानकारक ठरत असतो. जसं की आपण अति खाल्लं की पोटात दुखतं. अति झोप घेतली की वेळेचं नुकसान होतं. एखादी गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त केली तर तिचा फायदा न होता आपल्याला नुकसान होतं. म्हणून आपण काय म्हणतो? अति तिथे माती. मुलांनी मैदानात खेळावे या वाक्यात मुलांनी ही कोणती विभक्ती आहे? मुलांनी. प्रथमा, द्वितीया, तृतीया, पंचमी. कोणांनी खेळायला पाहिजे? खेळायला पाहिजे मुलांनी. म्हणजे कोणती विभक्ती येणार? तृतीया विभक्ती येणार आहे. कोणांनी, कोणी असे प्रश्न विचारले की जे उत्तर येतं त्यात असतं तृतीया विभक्ती. अंधार या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता? काळोख, प्रकाश, रात्र, सावली. अंधारच्या उलट काय असतं? प्रकाश. हा झाला समानार्थी शब्द. अंधारला समानार्थी काय आहेत? काळोख आहे, सावली नाही, ऊन सावली असं असतं. रात्र दिवस. आणि अंधारचा समानार्थी शब्द काय आहे? काळोख आहे. विरोधार्थी काय येईल? प्रकाश येईल. ज्याला आई नाही यासाठी एक योग्य शब्द कोणता आहे? अनाथ,
मातृहीन, निराधार, परित्यक्त. ज्याला आई नाही म्हणजे काय? मातृहीन, ज्याला आई नाही. अनाथ म्हणजे काय? ज्याला आई वडील दोन्ही नाहीत म्हणजे अनाथ. आणि ज्याला आधार नाही म्हणजे तो निराधार. आणि तो ज्याला सोडून दिलेला आहे तो परित्यक्त असतो. ज्याला आई नाही म्हणजे मातृहीन. पितृहीन म्हणजे काय? ज्याला वडील नाहीत तो. हीन म्हणजे नसलेला, वंचित असा. तो खूप हुशार मुलगा आहे. या वाक्यात हुशार हा कोणता शब्द प्रकार आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. मुलगा कसा आहे? मुलगा आहे हुशार. म्हणजे आपण मुलाची एक विशेष गोष्ट सांगितली आहे. म्हणजे काय येणार? विशेषण. नामाबद्दल जर एखादी गोष्ट जास्त माहिती सांगत असेल तर ते विशेषण असतं. जसं की सुंदर फूल आहे. फूल कसं आहे? सुंदर आहे. घर मोठे आहे. घर कसं आहे? मोठे आहे. त्या नामाविषयी आपण जास्त माहिती सांगतो. गुण सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतं. डोळ्यात तेल घालून पाहणे. डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? झोपणे, अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवणे, रडणे, रागावणे. डोळ्यात तेल घालणे म्हणजे खूप सावधपणे लक्ष ठेवणे किंवा देखरेख करणे. म्हणजेच अत्यंत काळजीपूर्वक एखाद्या गोष्टीवर आपण लक्ष ठेवतो. म्हणजेच डोळ्यात तेल घालून आम्ही लक्ष ठेवलं असा वाक्यप्रचार होतो. उंटावरून शेळ्या हाकणे याचा अर्थ काय? प्रत्यक्ष काम करणे, दुरून कारभार पाहणे, खूप मेहनत करणे, प्रामाणिकपणे काम करणे. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजे काय? दुरून कारभार पाहणे. आता इंग्लिश ग्रामर सुरू करू. शी डॅश डॅश गो टू सॉरी शी डॅश डॅश टू स्कूल एव्हरी डे. गो, गोज, गोईंग, गॉन. काय येईल? आता येत आहे एव्हरीडे. एव्हरीडे म्हणजे काय? सिंपल प्रेझेंट टेन्स सुरू आहे. म्हणजे काय येईल आपल्या इथं? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे गोज येणार आहे. He is dash dash honest man. A and the no article. काय येईल तिथं? लक्षात ठेवायचं इथं एच आहे. एच येणारे म्हणजे काय होईल? एन येणार आहे. अ एन चा रूल स्पेलिंग सॉरी ऑनेस्टचा उच्चार ऑनेस्ट होतो. एच लावायचं नाही. हे काय आहेत? ओवेल आहेत. ए ई आय ओ यू ह्याच्या समोर नेहमी काय येतं? एन येत असतं. आता इथं काय आहे? एच आहे. एच काय आपला? ओवेल साऊंड आहे. ऑनेस्ट म्हणतो आपण. म्हणून काय येणार आहे आपलं? एन येणार आहे. They completed the work. योग्य पॅसिव्ह व्हॉइस कोणता? They completed the work. पॅसिव्ह व्हॉइस काय येईल? The work completed them. The work was completed by them. The work is completed by them. The work has completed by them. काय येईल? The work was completed by them. Choose the correct synonym of rapid. रॅपिडचा समानार्थी शब्द कोणता? स्लो, क्विक, वीक, लेट. रॅपिड म्हणजे जलद. आता जलदचा काय येईल समानार्थी शब्द? स्लो म्हणजे अति संथपणे चालणे. क्विक म्हणजे जलद गतीने चालणे. वीक म्हणजे कमकुवत असणे. लेट म्हणजे उशिरा येणे. रॅपिड म्हणजे जलद. तर जलदचा समानार्थी शब्द काय होईल? क्विक म्हणजे पटकन. चूज द करेक्ट सेंटेन्स. She don't like tea. She doesn't like tea. She doesn't like tea. She not like tea. कोणतं वाक्य बरोबर आहे? She doesn't like tea हे आपलं योग्य उत्तर असणार आहे.
आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क हा कोणता टेन्स आहे, कोणता काळ आहे? आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट. काय आहे हे? हे आहे प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट हा काळ आहे. The book is dash dash the table. In, on, at, by. बुक आहे टेबलावर, आत, कशावर? इन टेबल येणार आहे का? नाही, इन टेबल येत नाही. ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल. He said, I am busy. He said, I am busy. याचे योग्य इनडायरेक्ट स्पीच कोणते आहे? He said that I am busy. He said that he was busy. He said that he was busy. Sorry, he says that he was busy. He said he is busy. आता says आहे इथं. येणार आहे का? नाही. आता that इथं पाहिजे वाक्य जोडायचे म्हणल्यावर. हे त्यामुळे हे पण गेलं. आता हे आहे असं येणार आहे का? He said that and I was. आयचं चेंज करायला पाहिजे की नाही? मग ही पण येणार आहे का? नाही. मग काय उत्तर आहे? He said that he was busy. आयचं काय होत असतं? आयचं होत असतं नेहमी he होत असतं. मग आय हाय असं इथं राहिलेलं आहे. त्यामुळे हे कॅन्सल झालं. सेचं सेड पाहिजे होतं त्यामुळे हे गेलं आणि ही दॅट पाहिजे इथं दॅट पाहिजे म्हणून हे पण कट झालं. योग्य उत्तर बी आहे. चूज द करेक्ट प्लुरल फ्रॉम अ फॉर्म ऑफ चाइल्ड. चाइल्ड म्हणजे मूल. मुलाचं बहुवचन काय होईल? चाइल्ड्स, चाइल्ड्स, चिल्ड्रन, चिल्ड्रन्स. काय होईल? ते होत असतं चिल्ड्रन होत असतं. चिल्ड्रन्स नसतं. चाइल्डचं चिल्ड्रन. She is a teacher. Dash dash. Is she? Isn't she? Doesn't she? Wasn't she? काय येईल तिथं क्वेश्चन टॅग? इज आहे. इज वरून काय होतं? इजंट. आणि पुढचा शब्द आहे असा. म्हणजे काय होईल? शी इज अ टीचर. इजंट शी? काय होईल? इजंट शी होईल. इफ आय वेर रिच आय डॅश डॅश हेल्प द पुअर. कोणता शब्द येईल इथं? विल, वुड, कॅन, शॅल. काय येणार आहे? वुड येणार आहे. इफ आय वेर रिच आय वुड हेल्प द पुअर. आपले जीएस चे प्रश्न चे पाहू. महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती व्यक्ती पीडित व्यक्ती म्हणून विचारात घेतली जाऊ शकते? पीडित व्यक्तीविषयी विचारलेला आहे. फक्त विवाहित महिला, फक्त काम करणारी महिला, घरगुती नातेसंबंधात असलेली महिला, फक्त 18 वर्षाखालील मुलगी. पीडित व्यक्ती काय असणार आहे? घरगुती नातेसंबंध असलेली महिला. डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 नुसार हुंडा म्हणजे काय? लग्नानंतर दिलेली भेट, विवाहाच्या संदर्भात दिली जाणारी किंवा देण्याचे मान्य केलेली संपत्ती, मूल्यवान सुरक्षा, फक्त रोख रक्कम, फक्त दागिने. काय आहे हुंडा? लग्नानंतर भेट दिली जाईल म्हणजे हुंडा का? नाही. रोख रक्कम, फक्त दागिने म्हणजे हुंडा असतो का? नाही. तर ते असतं विवाहाच्या संदर्भात दिली जाणारी किंवा देण्याची मान्य केलेली कोणतीही गोष्ट म्हणजे हुंडा होय. मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट 1961 चा मुख्य उद्देश कोणता? काय आहे उद्देश? काम करणाऱ्या महिलांना प्रसूती संबंधी लाभ व संरक्षण देणे. प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955 मुख्यतः कशाशी संबंधित आहे? अस्पृश्यता निर्मूलन, बालकामगार प्रतिबंध, हुंडा प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध.
प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955 हा अस्पृश्यता निर्मूलन याविषयी आहे. राईट्स ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009 नुसार मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कोणत्या वयोगटातील बालकांना आहे? 3 ते 6 वर्ष, 6 ते 14 वर्ष, 14 ते 18 वर्ष, 5 ते 12 वर्ष. मोफत आणि सक्तीचे शिक्षण 6 ते 14 वयोगटातील बालकांना आहे. अंगणवाडी ही मुख्यतः कोणत्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे? मनरेगा, ICDS, PM किसान, PMAY. तर अंगणवाडीसाठी काय असणार आहे? ICDS असणार आहे. ICDS चा लॉंग फॉर्म काय आहे? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. प्रधानमंत्री मातृवंदना योजना मुख्यतः कोणत्या प्रकारचा लाभ दिला जातो? प्रधानमंत्री मातृवंदना योजनामध्ये मातृत्वासाठी रोख प्रोत्साहन, मोफत घरकुल, मोफत LPG कनेक्शन, शैक्षणिक कर्ज. तर मातृवंदना योजनामध्ये मातृत्वासाठी रोख रक्कम दिली जाते. राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तो केला जातो 24 जानेवारीला. वन स्टॉप सेंटर म्हणजे सखी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? हिंसाचारग्रस्त महिलांना एकाच ठिकाणी विविध सहाय्य उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. ज्यावेळेस मी ऑप्शन सांगणार नाही त्यावेळेस तुम्ही स्वतः वाचत बसा, म्हणजे वाचा, कारण माझ्याकडे एक सोडून एक दोन कामं पण एक्स्ट्रा आता सुरू आहेत, त्याच्यामुळे कधी कधी मी ऑप्शन सांगायला विसरते. तर तुम्ही स्टॉप करा लेक्चर आणि तुम्ही ऑप्शन वाचा आणि मग उत्तर देऊ शकता. किशोरी शक्ती योजनेचा प्रमुख उद्देश कोणता आहे? किशोरवयीन मुलींचे पोषण, आरोग्य व कौशल्य विकास घडवून आणणे, वृद्ध महिलांना पेन्शन देणे, गर्भवती महिलांना घरकुल देणे, शेतकरी मुलींना कर्ज देणे. काय प्रमुख उद्देश आहे? तर किशोरवयीन मुलींचे पोषण घडवून आणणे, त्यांचे आरोग्य आणि कौशल्य विकास घडवून आणणे हा किशोरी शक्ती योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मुख्यतः कशाशी संबंधित आहे? ग्रामीण महिलांना LPG कनेक्शन, मुलींचे शिक्षण, घरकुल की पिण्याचे पाणी. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महिलांना LPG कनेक्शन देण्यासंबंधी आहे. स्टँड अप इंडिया योजनेचा प्रमुख उद्देश कोणता आहे? SC, ST आणि महिला उद्योजकांना उद्योगासाठी कर्ज देणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, शेतकऱ्यांना मोफत बियाणे, महिलांना मोफत LPG. स्टँड अप इंडिया कशासाठी आहे? SC, ST आणि महिला उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आणलेली आहे. प्रधानमंत्री जनधन योजना कशासाठी सुरू करण्यात आली आहे? मागच्या लेक्चर मध्ये हा आपण प्रश्न पाहिला आहे. कशासाठी? तर आर्थिक समावेशन घडवून आणणे आणि बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कोणत्या प्रकारची योजना आहे? इथं काय विमा योजना म्हणजे कशा संदर्भात असणार आहे? जीवन विमा योजना, पीक विमा योजना, आरोग्य विमा योजना, शैक्षणिक योजना. ही आहे जीवन विमा योजना. आरोग्य आणि पीक शैक्षणिक हे असं काय नाही. तुमचं कन्फ्युजन कुठे होईल? एक A आणि C मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. आरोग्य विमा योजना आणि जीवन विमा योजना तुम्ही लक्षात ठेवायचंय. हे A ऑप्शन बरोबर आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मुख्यतः कोणता विमा संरक्षण देते? अपघाती मृत्यू व अपंगत्व, केवळ जीवन विमा, केवळ पीक नुकसान, केवळ आरोग्य खर्च. आता सुरक्षा आहे म्हणजे काय येणार आहे? अपघाती मृत्यू आणि अपंगत्व असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत विमा योजना मिळते. CPU चे पूर्ण रूप काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कम्प्युटर प्रोसेसिंग युटिलिटी,
सेंट्रल प्रोग्राम युनिट, कंट्रोल प्रोसेसिंग युनिट. त्याचं उत्तर आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तोंडपाठ व्हायला पाहिजे आतापर्यंत. MS वर्ड मध्ये मजकूर बोल्ड करण्यासाठी कोणता शॉर्टकट की वापरला जातो? मी आधी सांगितले, बी वरून बोल्ड लक्षात ठेवायचं. कंट्रोल प्लस बी दाबलं आपला मजकूर बोल्ड होत असतो. पॉवर पॉइंट मध्ये नवीन स्लाइड ऍड करण्यासाठी शॉर्टकट कोणता आहे? तर नवीन स्लाइड यूज करायची असेल, तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही कंट्रोल प्लस एम दाबून आरामशीरपणे स्लाइड ऍड करू शकता. इंटरनेटवर वेबसाईटचा पत्ता ओळखण्यासाठी कोणता वापर होतो? URL, CPU, RAM, USB. कशाचा वापर होतो? URL चा वापर होतो. URL चा लॉंग फॉर्म काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. RAM ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? परमनंट, वोलाटाईल, ऑप्टिकल, एक्सटर्नल. RAM ही वोलाटाईल स्वरूपाची मेमरी आहे. एक्सेल मध्ये फॉर्म्युला कोणत्या चिन्हाने सुरू होतो? हॅशटॅग, @ इक्वल, हा सिम्बॉल. त्याचं मला नक्की माहित नाही, त्याचं नाव काय आता आठवत नाहीये. कशाने सुरुवात होतो? आपल्या बरोबरच्या चिन्हाने एक्सेल मध्ये कोणते समीकरण लिहायचं असेल तर आधी बरोबर चिन्ह द्यावं लागतं. खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते? कोणता आहे इनपुट डिव्हाइस? मॉनिटर, प्रिंटर, कीबोर्ड, स्पीकर. तर इनपुट डिव्हाइस आहे कीबोर्ड. आउटपुट डिव्हाइस कोणतं खालीलपैकी? कीबोर्ड, माउस, स्कॅनर, मॉनिटर. तर आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर. कॉम्प्युटर मध्ये कॉपी करण्यासाठी शॉर्टकट की कोणती? कंट्रोल प्लस एक्स, कंट्रोल प्लस सी, सॉरी, कंट्रोल प्लस व्ही, कंट्रोल प्लस झेड. कॉपी करण्यासाठी आपण कोणती की वापरतो? कंट्रोल प्लस सी आपण वापरत असतो. कंट्रोल प्लस व्ही ने पेस्ट होतं, कंट्रोल प्लस एक्स ने कट होतं आणि कंट्रोल प्लस झेड ने अंडू होतं. कंट्रोल प्लस झेड चा वापर कशासाठी होतो? अंडू करण्यासाठी होतो. कलम 21A कशाशी संबंधित आहे? समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, जीवनाचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य. कशाशी संबंधित आहे? 21A शिक्षणाचा अधिकार आहे. मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात आहेत? 32, 44, 51A, 368. मूलभूत कर्तव्य आहेत 51A मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य दिसतात. 368 कलम कशासाठी येते सांगा? कलम 44 समान नागरी हक्क, 32 आपल्याला घटनात्मक उपायांचा हक्क सांगतो. 368 कलम तुम्ही मला सांगायचं आहे. विधानांचा खालील विचार घ्या. सर्दी झाली त्याच्यामुळे काही सुचत नाहीये तर समजून घ्या प्लीज. भारतीय संविधानातील कलम 14 कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण याची हमी देतो. कलम 14 हा मूलभूत अधिकारांचा भाग आहे. कलम 14 केवळ भारतीय नागरिकांनाच लागू होतो. कोणती विधाने योग्य आहेत? फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 3, 1 आणि 2. बरोबर आहे. कलम 14 कायद्यापुढील समानता आणि कायद्याचे समान संरक्षण देतो. बरोबर. हा मूलभूत अधिकाराचा भाग आहे का? हो आहे. कलम 14 केवळ भारतीय नागरिकांनाच लागू होतो का? काय आहे हे? तर आपलं तिसरं विधान चूक असणार आहे. फक्त 14
कलम 14 फक्त भारतीयांना लागू होणार आहे का? नाही. भारतात असलेल्या परदेशी व्यक्तींनाही कलम 14 लागू होत असते. त्याच्यामुळे आपलं 1 आणि 2 ऑप्शन बरोबर आहे. आता इथे डबल ऑप्शन झालेलं आहे, तिकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला कळलं असेल की 1 आणि 2 वाक्य बरोबर आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान की उत्तर प्रदेश? कोणतं आहे? राजस्थान आपलं योग्य उत्तर आहे. आणि पॉप्युलेशन लोकसंख्येनुसार कोणतं मोठं आहे म्हटलं की उत्तर प्रदेश लिहायचं. आणि क्षेत्रफळानुसार राजस्थान 1 नंबरला आहे. व्हिटॅमिन के चे प्रमुख कार्य कोणते? दृष्टी सुधारणे, रक्त गोठण्यास मदत करणे, हाडांची वाढ, ऊर्जा निर्माण करणे. व्हिटॅमिन के प्रमुख कार्य काय? रक्त गोठण्यास मदत करणे. खालील विधाने विचारात घ्या. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. कळसुबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर आहे. कळसुबाई शिखर सह्याद्री पर्वतरांगेत आहे. कोणतं विधान बरोबर आहे? तर तिन्ही वाक्य आपली बरोबर आहेत. महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे का? हो. 1646 आहे का उंची? हो. सह्याद्री पर्वतरांगेत आहे का? हो. तिन्ही वाक्य बरोबर आहेत. खालील विधाने विचारात घ्या. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये समाविष्ट आहेत. ही तत्त्वे कलम 36 ते 51 मध्ये नमूद आहेत आणि ही तत्त्वे न्यायालयाद्वारे थेट अंमलात आणता येतात. कोणतं विधान बरोबर आहे? भाग 4 मध्ये आपल्याला दिसतात का डीपीएसपी? हो, भाग 4 मध्ये आपल्याला डीपीएसपी दिसतात. तर भाग 4A मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्ये आहेत. लक्षात घ्या. 4A म्हटलं की मूलभूत कर्तव्ये. भाग 4 म्हटलं की राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे. कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य आणि 36 ते 51 मध्ये डीपीएसपी म्हणजेच निर्देशक तत्वे. थेट न्यायालयाद्वारे अंमलात येतात का? नाही, अंमलात येत नाहीत. त्यामुळे आपले 1 आणि 2 बरोबर आहेत. अंमलात कोण येतं? मूलभूत अधिकार म्हणजे मूलभूत हक्क हे न्यायालयाद्वारे अंमलात आणली जातात. तर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये न्यायालयाद्वारे अंमलात आणली जात नाहीत. दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचा आहे. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने दिला गेला? 42वी, 44वी, 73वी, 74वी. कोणता आहे? 73 आणि 74 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. जर पंचायत राज विचारलं तर कोणतं कलम 73 लक्षात ठेवायचं. आणि म्युन्सिपाल्टी विचारलं, काय विचारलं? म्युन्सिपाल्टी विचारलं तर लक्षात ठेवायचं 74. आपलं उत्तर काय असणार आहे? उत्तर आहे 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिला आणि म्युन्सिपाल्टी यांना घटनात्मक दर्जा 74वी घटना दुरुस्तीने दिला गेला आहे. भारताचा लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू. भारताचा लोह पुरुष आयर्न मॅन ऑफ इंडिया कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल. संविधानाचा संरक्षक म्हणून कोणत्या संस्थेकडे पाहिले जाते? संसद, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती, निवडणूक आयोग. भारताच्या संविधानाचा संरक्षक कोण आहे? सर्वोच्च न्यायालय आहे. संविधानातील कलम 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटले आहे? संविधानाचे हृदय आणि आत्मा, संविधानाचा पाया, संविधानाची प्रस्तावना, संविधानाचे शस्त्र. काय उल्लेख केला आहे कलम 32 चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? तर म्हटलं आहे संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हणजे कलम 32 आहे. असं कोण म्हटलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना
आपल्या संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. भारतीय संविधानाची प्रस्तावना भारताला कोणत्या प्रकारचे राष्ट्र घोषित करते? लोकशाही राष्ट्र, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, राजेशाही राष्ट्र, संघराज्य राजेशाही. आपल्या प्रस्तावनात आपला भारत देश कसलं राष्ट्र आहे? तर प्रस्तावनात लिहिलेलं आहे की भारत राज्य हे सार्वभौम असेल, समाजवादी असेल, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य असेल. कोणते विधान योग्य आहे? ICDS ची सुरुवात 1975 मध्ये झाली. ICDS ची सुरुवात 1985 मध्ये झाली. ICDS ची सुरुवात 1990 मध्ये झाली. ICDS ची सुरुवात 2000 मध्ये झाली. कोणतं वाक्य बरोबर आहे? ICDS ची सुरुवात झाली आहे 1975 ला, 2 ऑक्टोबर 1975 ला. आपले 60 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. तुमचा स्कोर किती आला आहे तो मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. काय चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता. छान अभ्यास करा, आपल्याला पोस्ट घ्यायची आहे. ऑल द बेस्ट.